नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय. पण मतदारांना काय वाटतं? आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो विषय आहे मोदींना सुद्धा हरवता येईल. मोदींना सुद्धा हरवता येईल. फक्त त्याच्यासाठी दुसरा मोदी तयार करावा लागेल. आता नुकताच महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल बाहेर आला आणि त्याच्यामध्ये महायुतीला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं. 2/3 मेजॉरिटी, 75% जागा ह्या महायुतीनं जिंकलेल्या आहेत. 288 पैकी 236 पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील किंवा पवार साहेब असतील, सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की मोदींचा पराभव झाला पाहिजे किंवा मोदी नकोत, म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या, महाआघाडीला निवडून द्या. मोदी नकोत, मोदी आहेत तर संविधान खतरेमध्ये आहे. मोदी आहेत, आम्ही जर आलो तर आम्ही 370 कलम सुद्धा आणू. काँग्रेसनं जम्मू आणि काश्मीरच्या ज्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये त्यांच्या अजेंड्यामध्ये हा पण विषय होता की आम्ही 370 कलम पण परत लागू करू. तर ह्या सगळ्यासाठी त्यांना मोदी नको आहे. मग मोदींना हरवायला काय करायला पाहिजे याच्यावर मी बोलणार आहे. मुळात मोदींना हरवण्या अगोदर मोदींची रचना समजून घ्या. मोदींचं त्रिस्तरीय त्यांची बांधणी झालेली आहे. 3 स्तरामध्ये त्यांची बांधणी झालेली आहे त्यांच्या जीवनाची, त्यांच्या आयुष्याची. एक जो आतला कोर जो आहे, आणि बघा भारतीय जनता पार्टीनं जे 2 पंतप्रधान आतापर्यंत दिलेले आहेत, ते दोन्हीही पंतप्रधान एकतर वाजपेयी अविवाहित होते आणि मोदीजी संन्यस्त आहेत. त्यामुळे हा योगायोग नाही आहे. त्याचं सिलेक्शन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण विचारांती त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत. मोदींची 3 स्तरामध्ये काय त्यांची रचना आहे हे मोदी जर समजून घेतलं तर मग मोदींना हरवता येईल. या सगळ्यांचं जे म्हणणं आहे ना, मोदी नहीं चाहिए, मोदी नहीं चाहिए, मोदी को हराना है. मोदींची रचना आधी समजून घ्या, म्हणजे मग त्याच्यावर तुम्हाला उपाय सहज सापडेल. एक म्हणजे हा माणूस आध्यात्मिक आहे. आपल्या देशाची संस्कृती, देशाचा इतिहास, आपल्या देवी देवतांचं महत्व, त्याच्यासाठी आवश्यक असणारी तपश्चर्या, या माणसानं राजकारणात येण्याच्या अगोदर गावोगाव फिरून, विशेषतः उत्तर भारतामध्ये फिरून आणि काही काळ हिमालयामध्ये सुद्धा जाऊन तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या करणं म्हणजे काय? हे साधू संत लोक जी तपश्चर्या करायला जातात तर ते स्वतःचा शोध घेतात, स्वतःच्या अंतर्मनाचा ठाव घेतात. गौतम बुद्धांना जशी ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधी वृक्षाखाली, बिहारमध्ये बोधगया म्हणून आहे, तिथं त्यांना बोध झाला, तसं त्यांना वैराग्य आलं. एका राजाला वैराग्य आला, तसं पूर्ण वैराग्य येण्यासाठी मी जन्माला का आलो, माझा ठाव मी कसा घेणार, तर ह्याच्यासाठी अंतर्मनामध्ये झाकण्यासाठी किंवा अंतर्मनामध्ये पाहण्यासाठी त्याला तपश्चर्या आवश्यक आहे. आणि अशी उदाहरणं इतिहासामध्ये भारताच्या आहेत. समर्थ रामदास, लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेला होता हा मुलगा, आणि पुढे अगदी आपण जी आरती म्हणतो गणपतीची, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, ही आमच्या पुरंदर तालुक्याच्या जवळच मोरगाव आहे. त्या मोरगावच्या गणपतीला बघून ही आरती त्यांना सुचली, तर शीघ्र कवी झाले. मग दासबोधाची निर्मिती केली. तसंच नरेंद्रनाथ दत्त नावाचा एक मुलगा पुढे स्वामी विवेकानंद म्हणून झाला, की जो इतिहासात अजरामर झाला. त्याच पठडीमधले किंवा त्याच वाटेवरून जाणारं नाव म्हणजे नरेंद्र मोदी. त्यामुळे ते आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णपणे वैराग्य आलेला आहे, की माझ्यासाठी मला एक तर संन्यस्त वृत्ती, त्यामुळे कुठलेही पाश ठेवले नाहीत. ते कुठलीही निवडणूक जिंकल्यानंतर, म्हणजे ह्याचे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा किंवा पंतप्रधान सुद्धा असताना, निवडणूक जिंकल्यानंतर शपथविधी झाला की जाऊन आपल्या आईला नमस्कार करायचा वाकून, आई काय खीर किंवा शिरा जे काय देईल, हलवा देईल ते खायचं, तिचे आशीर्वाद घ्यायचे आणि परत आपल्या आपल्या मार्गाने निघायचं. त्यामुळं अख्ख्या तुम्ही विचार करा, त्या नुकत्याच त्यांच्या मातोश्री 1 वर्षभरापूर्वी गेल्या, पण त्यांची आई एवढ्या उतार वयामध्ये, आई चल मी तुझी सेवा करतो म्हणून तिला
पंतप्रधान निवासामध्ये तरी नेलं का त्यांनी? किंवा आपली भावंड आहेत त्यांची अजून हयात आहेत, भाऊ आहेत, भावजय आहेत, त्यांना आमंत्रण दिलंय का की या तुम्ही आराम करायला माझ्याकडे? काहीच नाही. त्यामुळे हे पाशच ठेवलेले नाहीयेत. ना मुलं बाळ ना संसार प्रपंच याच्यापासून पूर्ण विरक्ती. त्यामुळे ही विरक्ती, त्यामुळे ऐहिक सुखापासून पूर्णपणे बाजूला गेलेला माणूस पाहिजे. ते मोदींमध्ये फार प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे तो कुठल्याही प्रकारे संपत्ती माझ्या 7 पिढ्यांना पुढे काम करायला लागू नये. शाहरुख खानचं वाक्य होतं की माझ्या 7 पिढ्यांना पुढे, कारण त्यांना अतिशय दुःख दारिद्र्य शाहरुख खाननं त्याच्या उमेदीच्या काळामध्ये खूप हेटाळणी सहन केली वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडून. तर त्याला काम मिळत नव्हतं. तर ती हेटाळणी सहन केल्यानंतर त्या उद्विग्न अवस्थेमध्ये त्यानं, बरोबर आहे त्याचं स्वाभाविक, की माझ्या मुलाबाळांना किंवा माझ्या पुढच्या 7 पिढ्यांना काहीच काम करायला लागू नये इतकी संपत्ती मी मिळवेन, आणि ती मिळवली त्यानं. तसं मोदींचं काहीच नाही आहे. मोदींना कुठलेच पाश नाहीये. त्यामुळे कोणासाठी मिळवून पण ठेवायचं नाहीये. जे आहे ते सगळं देशाचं. एक गोष्ट. आता दुसरा जो त्यांचा लेअर जो आहे, तो लेअर जो आहे ना, दुसरा स्तर किंवा अस्तर जे त्यांच्या जीवनाला बसलेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ज्यावेळेस उद्धवजी किंवा पवार साहेब किंवा नाना पटोले किंवा राहुल गांधी यांना सुद्धा मोदी नको, मोदी नको, मोदी नको, तर हा पहिला त्यांचा अध्यात्माचा कोर, त्यांच्या जीवनातला गाभा ज्याला म्हणतो आपण, तो गाभा. आणि दुसरा जो वरचा त्याचा थर आहे ना, तो आहे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पूर्णपणे राष्ट्रीयत्वाचं प्रशिक्षण देणारा असा संघ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओतप्रोत देशभक्तीनं तुम्ही भरले जाता. ज्यावेळेस संघाच्या शाखेमध्ये जायला सुरुवात करता किंवा संघाच्या मीटिंग्ज मध्ये सहभागी होता किंवा संघाचं आता एकत्र कुटुंब पद्धती लोप पावली म्हणून त्यांनी आता एक पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. माझ्या एका मित्रानं मला त्याची निमंत्रण पत्रिका पण पाठवली आहे. SP कॉलेजच्या मागच्या बाजूला जी शाळा आहे तिथे एक कार्यक्रम आता होऊ घातलेला आहे. तर त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, मग त्याच्यामध्ये आई वडील मामा मावशी आत्या आजी आजोबा चुलते भाऊ बहीण सगळ्यांना तुम्ही जमा करा तुमच्या घरातल्यांना, आणि सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र एक दिवस संपूर्ण घालवायचा. असं असं एकत्र कुटुंबाचं शिक्षण मुलांना आजी आजोबा कळाले पाहिजेत, आत्या कळले पाहिजेत, नातेसंबंध कळाले पाहिजेत, कारण फॅमिली छोट्या झाल्या. तर याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक तालीम आहे. या तालमीमध्ये गेलेला, जसं पैलवान तालमीमध्ये गेला की शरीर सौष्ठव प्राप्त करतो आणि मग त्याचे बाहू बघितल्यानंतर, त्याचे बायसेप्स, त्याचे डोले शोले जे आपण म्हणतो, ते बघितल्यानंतर तो पैलवान जसा तयार होतो ना, तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक तालीम आहे. त्या तालमीमध्ये एक 10-15 वर्ष काढली ना की तो माणूस मेंटली कुठेच हलू शकत नाही. नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, या वचनाच्या बाहेर त्याच्या वागण्याची हिंमतच होऊ शकत नाही, किंवा त्याच्या मनातूनच त्या गोष्टी गेलेल्या असतात की आपण काहीतरी अफरातफरी करावी आणि वाम मार्गाने काहीतरी मिळवावं. हे पूर्ण ब्रेन वॉशच त्याच्यामध्ये होतो. एक फार छान उदाहरण माझ्या आयुष्यात मी अनुभवलं. मी सिंगापूरला गेलो होतो, त्यावेळेस तिथल्या टॅक्सी केली होती आम्ही. त्या टॅक्सीवाल्या ड्रायव्हरला विचारलं की बाबा आम्हाला, तर म्हणजे उतरताना त्याला विचारलं की आम्हाला हा देश माहित नाहीये, तू जर आम्हाला लांबून फिरवून आणलं असतंस तर तुला जास्त पैसे मिळाले असते. तर तो असा आश्चर्यचकित होऊन आमच्या तोंडाकडे बघायला लागला. तर म्हणलं असं कसं काय? म्हणलं हो, तू जर आम्हाला मोठ्या मोठ्या ठिकाणी वळसा मारून जर आणलं असतंस तर तुला याच्यामध्ये तुझं मीटर जास्त पडलं असतं. तर त्याला हा प्रकार त्याच्या बुद्धीपर्यंत, त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचलाच नाही की असं काही करता येतं. म्हटलं अरे हो, मी मनातल्या मनात म्हटलं आमच्याकडं करतात असं. त्याला सांगितलं नाही पण अनुभव घेतलेले आहेत इथं. तर म्हणलं असं सहज शक्य आहे. तर हा विषय सुद्धा त्याच्या मनाला शिवलेला नव्हता, साध्या टॅक्सीवाल्याच्या. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये 15-20 वर्ष काढल्यानंतर माणूस ज्या प्रकारे तयार होतो, मग तो भ्रष्टाचार किंवा पैसा पाणी ऐहिक सुखाच्या मागे धावू शकत नाही. हे मोदींचं दुसरं आवरण आहे. नेशन फर्स्ट हे दुसरं आवरण आहे. आणि तिसरं आवरण काय आहे? तर तिसरं बाहेरचं जे आवरण आहे ना, ते अतिशय प्रबळ आहे. ते म्हणजे पवार साहेब सुद्धा विसरतात, मोदी जरी आध्यात्मिक असले, मोदी जरी RSS चे स्वयंसेवक असले, तरी सुद्धा मोदी हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत. ते तुमच्या
पेक्षा 10 पट बिलंदर आहेत. ते तुमच्यापेक्षा 10 पट राजकारणामध्ये डाव खेळण्यामध्ये सुपिरियर आहेत. ते काय डाव टाकतील? साधं एक है तो सेफ है. आणि हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, बटेंगे तो कटेंगे. ते बटेंगे तो कटेंगे त्यांचं काहीतरी बीजेपीचं इथे महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग झालं की कदाचित ही घोषणा चालणार नाही, पण ती तेवढ्याच जोरात चालली. तर मोदींनी लगेच त्याच्यावर पर्याय शोधून काढला, एक है तो सेफ है. आता तुम्ही सांगा, योगी आदित्यनाथ यांनी दिलेली बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है मोदींनी दिलेली घोषणा, याच्यामध्ये कुठला जातीयवाद आहे? कुठल्या अशा जातीयवादाचा तुम्हाला लवलेश त्याच्यामध्ये दिसतो? कुठलाच जातीयवाद नाहीये. एक है तो सेफ है. आपला भारतीय समाज, तुम्ही जर आता आपल्या भोवतालचं वातावरण बघितलं, बांगलादेशमध्ये अगदी चालू आहे, हिंदूंवर अत्याचार चालू आहेत बांगलादेशमध्ये, आणि त्यांचे जे एक अगदी कठपुतळी ज्याला म्हणता येईल असे पंतप्रधान जे अमेरिकेनं तिथं त्यांना पदावर बसवलंय, ते पंतप्रधान तो देश मॉनिटर करतात की ते पाठ करून उभे आहेत हिंदूंकडे. तर अशी जर अवस्था आपल्या देशामध्ये झाली, काही विघटनवादी शक्ती जर देशामध्ये काही उच्छाद त्यांनी मांडला, तर आपण असुरक्षित होऊ, आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या बॉर्डर्स ज्या आहेत बांगलादेशला लागून, त्या इतक्या पेनिट्रेट केल्यात की बांगलादेशी सहजासहजी घुसखोरी करून आपल्या देशामध्ये मोठ्या संख्येनं रोहिंग्या आणि बांगलादेशी आलेले आहेत. जर आपण या क्षणाला एक झालो नाही, पाकिस्तानमध्ये इम्रान खानला अटक केलेली आहे आणि शहबाज शरीफ यांच्या विरोधामध्ये इम्रान खानच्या पार्टीचं प्रचंड मोठं आंदोलन चालू आहे. लोक रस्त्यावर आलेली आहेत. बेछूट गोळीबार करण्याच्या ऑर्डर्स तिथे पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. कित्येकांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे. ही पाकिस्तानची परिस्थिती आहे. आज तिथं पेट्रोल 400 रुपये लिटर, साधं पीठ तिथं धान्य मिळत नाहीये, इतकी कठीण परिस्थिती पाकिस्तानमध्ये आहे. तर आपल्या शेजारी देश जे आहेत हे अशा परिस्थितीमध्ये आहे. श्रीलंका नुकताच कंगाल झाला होता, तो आता परकीय कर्ज घेऊन कसाबसा चायनाकडून इकडून तिकडून कर्ज घेऊन कसाबसा उभारी घेतोय. म्हणजे आपल्या भोवतालचे देश असे आहेत. चीनशी आपलं सख्य असायचं काहीच कारण नाही, कारण आपण त्यांचे मुख्य स्पर्धक आहोत. त्यामुळे आपला देश जर आपण एक राहिलो नाहीत, जर आपण विभागत गेलो जातीपातींमध्ये, जाती आणि पोट जातींमध्ये जर आपली विभागणी होत गेली, तर मात्र आपण एका मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ. एवढा साधा सोपा मेसेज बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है याच्यामध्ये आहे. त्यामुळं मोदींचं राजकारण हे तुम्ही जे क्षणिक राजकारण बघता की ह्या इलेक्शनला काय होईल, माझ्या आदित्य ठाकरेचं काय होईल, हे जसं उद्धव ठाकरेंना काळजी असते तशी मोदींना ती काळजी नाही. त्यांचं विजन 2047, देशाच्या 100व्या वाढदिवशी मी देश कसा देऊ शकेल लोकांना, मी जनतेला कसा प्रेझेंट करू शकेल, किंवा जगाला मी 100 वर्षांचा भारत, एक ज्येष्ठ भारत मी कसा देश जगासमोर मी पेश करेल, याचा विचार मोदी करतात. त्यामुळे त्यांचं विजन फार पुढचं असतं आणि ते करत असताना तो इतका धूर्त राजकारणी माणूस आहे. त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, लोकसभेला तुम्हाला माहिती आहे की लोकसभेला निवडून येणं फार कठीण गोष्ट असते. प्रचार करणं, ती प्रचाराची रणधुमाळी. पण सगळ्या महत्वाच्या पदांवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, ज्यांनी लोकांमध्ये निवडणूक लढवलेली नाहीये, परंतु हे आपले पूर्वीचे राजदूत म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. हा अत्यंत हुशार आणि अत्यंत राष्ट्रभक्त असा माणूस परराष्ट्र मंत्री म्हणून निवडलेला आहे, ज्याचा एकही शब्द बोलताना इकडचा तिकडं होत नाही. निर्मला सीतारामन सारख्या किंवा अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत, स्वतः IIT इंजिनियर झालेले आहेत अश्विनी वैष्णव किंवा निर्मला सीतारामन, ह्या अतिशय विद्वत्तापूर्ण असे व्यक्तिमत्व आहे, ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. त्या अर्थमंत्र्यांच्या समोर राहुल गांधींचं आता हिवाळी अधिवेशन चाललंय, त्यांनी डोक्याला हात लावलेलं बरंच ती पोस्ट गाजतीये की निर्मला सीतारामनने असं डोक्यावर कपाळावर हात मारून घेतल्या राहुल गांधींचं ते सगळं एकंदरीत संसदेमधलं भाषण बघितल्यानंतर. त्यांच्या भाषणाचा उल्लेख होता की तुम्ही हे अर्थसंकल्प आणि हे तयार करता, ह्या कमिटीमध्ये ओबीसी कुठे आहेत आणि शेड्यूल ट्राईब्स आणि शेड्यूल कास्टचे लोक कुठे आहेत वगैरे वगैरे. हे अतिशय बालिश त्यांची जी विधानं ऐकून त्या हसल्या पण आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. तर मोदींनी देश चालवताना ही एस जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव यासारखी अत्यंत अभ्यासू आणि त्या त्या विषयामधली पारंगत अशी लोक मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर ठेवलेली आहेत की त्यांनाही कुठल्याही प्रकारचा मोह होणार नाही, अशी लोक त्यांनी निवडलेली आहेत. त्यामुळे मोदींचं राजकारण समजायला तुम्हाला या
त्रिस्तरीय मुशीतून जाण्याची गरज आहे. एक म्हणजे अध्यात्म आणि वैराग्य. पूर्णपणे कुठलंही कौटुंबिक पाश ज्याला ठेवायचा नाही, मग असा कुठल्याही कार्यकर्त्यांना आजपासून तयारीला लागावं. म्हणजे 25-30 वर्षानं, कारण ह्याच्यानंतर मोदींनंतर योगी येणार, तोही संन्यासीच माणूस आहे. इतका इतका विरक्त माणूस आहे की तपश्चर्या केलेला. हो, आणि नाथ परंपरेमधून आलेले आहेत. त्यामुळे कशाचाही संचय नाही, धनसंचय नाही. त्यांची बहीण सुद्धा आपण बघितलं असेल, एक व्हिडिओ येतो, त्यांची बहीण कुठल्या तरी एका मंदिरामध्ये बाहेर फूल आणि काय पूजेचं साहित्य ते विकायचं तिचं छोटस एक आपलं खोपटातलं एक दुकान आहे, आणि तिथंच बाजूला त्यांचे मिस्टर जे आहेत, त्यांचे पती जे आहेत, ते चहा आणि काहीतरी सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंकचं एखादं छोटीशी टपरी आहे. याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. ना त्यांचा भाऊ त्यांना पैसे पाठवतो, ना ते म्हणत की माझ्या बंगल्यावर येऊन राहा तुम्ही सरळ. तर अशी माणसं या देशावर इथून पुढे राज्य करणार आहेत. जर मोदींना हरवायचं असेल तर दुसरा मोदी तयार करण्याशिवाय विरोधी पक्ष नेत्यांना पर्याय नाही. आणि तो तयार करायचा असेल तर आत्ताच तयारीला लागा. ज्यांचा पुत्र अविवाहित आहे त्यांनी त्याचं लग्न करू नये. ज्यांची नातवंड जी अविवाहित आहेत, चांगली उत्तम शिक्षण घेतलेली आहेत, त्यांना सरळ आध्यात्मिक शिक्षणासाठी रामदेव बाबांनी खूप छान शाळा काढलेली आहे, जिथे मल्लविद्या, मल्लखांब, शारीरिक व्यायाम, योगा, भारतीय संस्कृती, वेदांचा अभ्यास, पुराणाचा अभ्यास, आणि शिवाय आपले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे सगळे जे विषय आपल्या शाळेमध्ये शिकवले जातात, याच्या सहित राष्ट्रभक्तीचे धडे त्या ठिकाणी दिले जातात. अशा शाळेमध्ये त्या मुलाला शिकवावं, म्हणजे तुमचा अधिक वेळ जाणार नाही ते शिकवण्यामध्ये. कारण मोदींना 3 याच्यामध्ये यावं लागलं. तसं रामदेव बाबांच्या शाळेमध्ये शिकलेला ग्रॅज्युएट मुलगा हा थेट राजकारणात येऊ शकतो. मग त्याला संघाचं आणखीन वेगळं ट्रेनिंग घेण्याची गरज नाही, काही नाही, काही नाही. किंवा कुठे आश्रमामध्ये सुद्धा कुठल्या जाण्याची गरज नाही, किंवा कुठे हिमालयात जाऊन सुद्धा तपश्चर्या करण्याची गरज नाही. याचा विचार ज्यांना वाटतंय की मोदींना घालवायचंय, तर ह्या त्रिस्तरीय मोदी तयार करावा लागेल. आणि मग तो जो तयार झालेला मोदी असेल तो ह्या मोदींना हरवू शकेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. मोदींना हरवणं सहज शक्य आहे, पण त्याच्यासाठी दुसरा मोदी तयार करावा लागेल, एवढं मात्र खरं. धन्यवाद.